विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण अर्थनियोजन यामधील एक 2 मार्काचं उदाहरण पाहणार आहोत. एका शेअरचा बाजारभाव रुपये 200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3 आहे टक्के. तर एका शेअरची खरेदी किंमत काढा. याचा अर्थ मित्रांनो, तुम्हाला या अशा उदाहरणामधील एक आयडिया सांगणार आहात. या उदाहरणामध्ये आपण नेहमी गुणाकाराची क्रिया करायची, मल्टिप्लिकेशन. या उदाहरणामध्ये 2 संख्या तुम्हाला दिलेत, 200 आणि 0.3%. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं नेहमी. 200 गुणिले 0.3%. तर टक्के याचा अर्थ त्या संख्येच्या खाली 100 लिहावे लागतात. मग 200 आहे तसे मल्टिप्लाय किंवा गुणिले 0.3, जी संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचा गुणाकार लिहा आणि टक्केचं चिन्ह याचा अर्थ त्या संख्येच्या खाली 100. आणि मग 100च्या वरचे 2 शून्य आणि 200च्या वरचे 2 शून्य कट होतात. उत्तरे आन्सर येतं 2 गुणिले 0.3 आणि मग 2 गुणिले 0.3चं उत्तर येतं 2×6 आणि 200. ओके, ही झाली दलालीची किंमत. तर या उदाहरणाची आयडिया तुम्हाला कळाली. नेहमी 2 संख्यांचा गुणाकार करावा लागतो आणि टक्केचं चिन्ह म्हणजे त्या संख्येच्या खाली 100 लिहा. उत्तर आलं 0.6. आणि मग आपल्याला एका शेअरची खरेदी किंमत लिहिता येते. एकूण रुपये किती? 200. हे 200 आणि आत्ता आलेलं उत्तर 0.6. उत्तर आलं 200.6. ही झाली एका शेअर खरेदीची किंमत. अशीच उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.